नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी मटणाला सुद्धा मागं टाकेल इतकी अप्रतिम लागते ह्याची रेसिपी। हो मंडळी, ही आहे अख्ख्या तुरीची चमचमीत झणझणीत भाजी। खूप अप्रतिम लागते मंडळी। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ऑलरेडी 7 ते 8 तास तुरी भिजत घातलेल्या होत्या। हे सुक्या तुरी असतात, त्या आहेत, गावावरून आणलेल्या होत्या, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी। 7 ते 8 तास भिजवल्यानंतर कुकरमध्ये तुरीच्या वरील इतकं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता इथे एक वाटण तयार करायचं आहे। त्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं घालून मस्त अशी छानपैकी बारीक पेस्ट तयार करून द्यायची आहे। तर इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं। सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, भरपूर असा कांदा आणि हिंग घातलेली आहे। कांदा भरपूर घालायचा आहे, पण एक अट आहे की कांदा पूर्णपणे बारीक चिरायचा आहे। आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे। जास्त टोमॅटो घालायचा नाही, टोमॅटो ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किपही करू शकता। टोमॅटो छानपैकी भाजून झाला की ह्यामध्ये 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, म्हणजे ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे, सो मंडळी इथे कमी घालायचं आहे, फक्त ह्या मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे। आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। तर हे मसाले छानपैकी 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत, मस्त असे तेल सुटेपर्यंत। मसाले थोडेसे भाजले गेले की आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा ह्या कांदा टोमॅटो सोबत भाजून घ्यायचं आहे। आता हे वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अवघे 2 ते 3 मिनिटात भाजून होईल। हे पहा मंडळी, मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण जी शिजवलेल्या तुरी होत्या ते ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थितरित्या ह्या तुरी शिजल्या जातात, अजिबात कच्च्या राहत नाहीत किंवा जास्त काही शिजल्या जात नाहीत। आता तुम्हाला हवे त्यानुसार, दाटसर सैलसर त्यानुसार यामध्ये पाणी घालून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजू द्या। तर मंडळी 8 ते 10 मिनिटांनंतर तयार आहे मस्त अशी चमचमीत अख्ख्या तुरीची भाजी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशा चमचमीत नवनवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।